नमस्कार मित्रांनो, माझं नाव अतुल ठाकूर. तुम्ही बघत आहात लाईफ कॅटलिस्टचा हा चॅनल. मित्रांनो, लघु आणि मध्यम उद्योजकांना ट्रेनिंग देत असताना किंवा त्यांच्या वर्कशॉप्समध्ये आम्हाला जे जे काही अनुभव येतात, तर त्यांच्या ट्रेनिंगमध्ये त्यांचे जे पेन एरियाज ऐकायला मिळतात, त्यातून या व्हिडिओजमध्ये बरंचसं बळ मिळतं किंवा यातून विषय सापडतात. एक नेहमीचा किंवा कॉमन प्रॉब्लेम जो ऐकायला मिळतो तो म्हणजे टीम टीम काम करत नाही किंवा टीम ॲज अ टीम म्हणून काम नाही करत किंवा इंडिव्हिज्युअल्स माझ्याकडे चांगले लोक आहेत पण एकत्र त्यांचं टीम वर्क होत नाही. हा एक कॉमन प्रॉब्लेम ऐकायला मिळतो. यामध्ये एक आपल्याला लक्षात घ्यायला हवं की कुठल्याही ऑर्गनायझेशनचं मूळ जे आहे किंवा बेस जो आहे तो टीम आहे. जर तुमची टीम चांगली असेल तर तुम्ही किती मोठा टास्क पूर्ण करू शकता किंवा किती मोठा तुमच्या ध्येय घेऊ शकता ऑर्गनायझेशनचं. इनफॅक्ट तुमच्या सगळ्यात महत्त्वाचा पार्ट तुमच्या बिझनेसचा टीमच आहे. आणि म्हणूनच तर छत्रपती शिवाजी महाराज सगळ्यात जास्त लक्ष कशावर द्यायचे तर किती चांगली माणसं निवडता येतील आणि त्यांचं ट्रेनिंग किती चांगलं होईल. मित्रांनो, 5 असे एरियाज आहेत किंवा 5 गोष्टी आहेत ज्याच्यामुळे टीम ॲज अ टीम म्हणून काम नाही करत. आणि या जर तुम्ही तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये इम्प्लिमेंट केल्या तर तुमची टीम डेफिनेटली काम करायला लागेल किंवा तुमच्या टीममधले प्रॉब्लेम्स कमी होतील. हे 5 प्रॉब्लेम्स आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया. तुम्ही तुमच्या टीमकडे जर लक्ष दिलं, त्यांच्यामध्ये जर हे 5 प्रॉब्लेम्स तुम्ही सॉल्व्ह केले तर डेफिनेटली परफॉर्मन्समध्ये तुमच्या फरक पडलेला असेल, प्रोडक्टिव्हिटीमध्ये फरक पडलेला असेल. फर्स्ट प्रॉब्लेम जो असतो टीममध्ये तो म्हणजे ॲब्सेन्स ऑफ ट्रस्ट, एकमेकावर विश्वास नसणे. म्हणजे जसं एखादा क्रिकेटमध्ये एखादा बॅट्समन जर रन घ्यायला पळत असेल तर त्याला जो नॉन स्ट्रायकर एंडचा जो असतो त्याच्यावर ट्रस्ट असला पाहिजे. तसं तुमच्या टीममध्ये जर एकमेकावर विश्वास नसेल तर टीम म्हणून तो काम करत नाही. एकमेकावर अविश्वास दाखवणे, हा मला सपोर्ट करेल की नाही, याच्यामुळे मला फायदा होईल की नाही, असे जनरली जिथे मॅनेजरचा सुपरवायझरवर ट्रस्ट नसणे, सुपरवायझरचा खालच्या शॉप फ्लोअरच्या लोकांवर ट्रस्ट नसणे, मार्केटिंगच्या लोकांवर ओनरचा ट्रस्ट नसणे, सतत काउंटर चेक करणे, ॲब्सेन्स ऑफ ट्रस्ट जर असेल ना टीममध्ये किंवा त्यांचा परस्परात जर ट्रस्ट नसेल तर टीम म्हणून काम करत नाही. त्यामुळे तुम्हाला तुमच्या टीममध्ये जर ट्रस्ट फॅक्टर कमी दिसत असेल तर टीममधले ट्रस्ट बिल्ड करा पाहिजे. त्यांच्यामधले सगळे किंतु परंतु दूर करा आणि त्यांच्या एक वाक्यता येईल किंवा ते ॲज अ कॉमन गोलसाठी, एका कॉमन पर्पजसाठी काम करतील याच्यावर लक्ष द्या. सो फर्स्ट इज ॲब्सेन्स ऑफ ट्रस्ट. सेकंड थिंग इज फिअर ऑफ कॉन्फ्लिक्ट. म्हणजे फिअर ऑफ कॉन्फ्लिक्ट म्हणजे आपण याला असं म्हणूया की एकमेकाला जर सत्य सांगितलं तर भांडणं होतील, वाद नको. त्यापेक्षा एखादा मुद्दा बाजूला ठेवला तरी चालेल, फीडबॅक दिला किंवा एका ट्रेनिंगमध्ये आम्हाला असं आढळलं की सुपरवायझर्सना, शॉप फ्लोअरवरच्या लोकांना वेळेच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस ते उशिरा यायचे शॉप फ्लोअरवर त्यावेळेस भीती वाटायची की आपल्याची वाद घालतील किंवा हे म्हणतील की ते या गोष्टी वेळेवर नाही झाल्या, त्या गोष्टी वेळेवर नाही झाल्या, मग एखादी गोष्ट आपणही सोडून दिली तरी चालेल. टीममध्ये कॉन्फ्लिक्टची सुद्धा तयारी असली पाहिजे. कॉन्फ्लिक्ट म्हणजे पॉझिटिव्हली सकारात्मक वाद घालण्याची तयारी असली पाहिजे. तुम्ही तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये, टीममध्ये हे कल्चर बिल्ड करा की जर समजा ऑर्गनायझेशनच्या हितामध्ये, व्यवसायाच्या हितामध्ये वाद घालणं जर चांगलं असेल तर ते वाद झालेच पाहिजेत. प्रत्येकाने आपलं मत मांडलंच पाहिजे. थोडासा वादविवाद झाल्याने काही फरक पडत नाही. सो फिअर ऑफ कॉन्फ्लिक्टमुळे काय होतं, आपले विषय तसेच ठेवले जातात आणि त्याच्या परिणामाला नंतर सामोरं जावं लागतं. सो त्यामुळे टीम ही टीम म्हणून काम करत नाही. तू मला मदत कर, मी तुला मदत कर, या पद्धतीने टीम पुढे जायला लागते. सो फिअर ऑफ कॉन्फ्लिक्ट जर असेल तर ते बाहेर काढा. त्यांना एकमेकाशी ज्याला असं म्हणून मोकळेपणाने बोलण्याची टीममध्ये एक वातावरण निर्माण करा. थर्ड जे असतं, लॅक ऑफ कमिटमेंट. काही जणांची टीममधल्या जर काही कमिटमेंटच नसेल. सो एक लक्षात घ्या, कुठलाही एम्प्लॉई निवडताना त्याला ट्रेनिंग बाकी सगळ्या गोष्टीत देत आहेत, फक्त त्याला कमिटमेंटमध्ये ट्रेनिंग नाही देत. कारण बाकी सगळ्या गोष्टी आपण त्याला ऑन द कोर्ट ट्रेन करू शकतो. एकच गोष्ट त्यांनी स्वतः घेऊन यायची असते, ती म्हणजे कमिटमेंट. त्यामुळे एक लक्षात घ्या, टीममध्ये एखादा मेंबर जर कमिटमेंट नसेलच त्याची काम करण्याची तर तो सगळ्या टीमला खराब करतो. किंवा एखादा व्यक्ती ज्याला इच्छाच नाही आहे काम करण्याची तर त्याला रिमूव्ह करावं लागतं. तुम्हाला हे लक्षात घ्यावं लागेल, अशी लॅक ऑफ कमिटमेंट
असलेले एलिमेंट्स तुम्हाला ताबडतोब रिमूव्ह करावे लागतील. सो हा एक फार मोठा फॅक्टर आहे ज्याच्यामुळे टीम ॲज अ टीम म्हणून काम करत नाही. लॅक ऑफ कमिटमेंट. नेक्स्ट जो येतो तो म्हणजे अकाउंटेबिलिटी न घेणाऱ्या लोकांचा टीममध्ये भरणं असणं. द टीम इज वॉट? टीम इज टेकिंग अकाउंटेबिलिटी अँड फुलफिलिंग दॅट अकाउंटेबिलिटी. लोकांचं काम काय असतं, त्यांनी एक विशिष्ट अकाउंटेबिलिटी घेतली पाहिजे आणि त्याला अकाउंटेबल राहिलं पाहिजे. पण काही जण जर टीममध्ये असे असतील की जे कुठलीच जबाबदारी घ्यायला तयार नसतील, पण ते पार्ट ऑफ टीम असतील, पण काम झालं तर ते सगळीकडे समोर जाऊन सांगत असतील किंवा हे मी केलं, मी या टीमचा मेंबर होतो, पण जबाबदारी प्रत्यक्ष पुढे घेणार नसतील, तर अशी माणसं टीमसाठी बर्डन व्हायला लागतात मित्रांनो. हळूहळू यांची न्यूसन्स व्हॅल्यू वाढत जाते. त्यामुळे तुमच्या टीममध्ये जर तुम्हाला अशी लोक दिसत असतील ज्यांना अकाउंटेबिलिटी घेण्यामध्ये प्रॉब्लेम आहे, तर त्यांचा तो फिअर दूर करा. कारण अकाउंटेबिलिटी न घेणं हा त्यांचा फिअर असतो. त्यांना असं वाटतं की समोर जाऊन मी एखादी गोष्ट केली आणि त्यात जर निगेटिव्हिटी आली, फेल्युअर आलं, तर माझं रेप्युटेशन खराब होईल. त्यापेक्षा समोर न गेलेलं बरं, अकाउंटेबल न राहिलेलं बरं, जसं जमेल तसं काम करून लपून आपलं काम करत. त्यामुळे हे जे फिअर ऑफ अकाउंटेबिलिटीवाले एलिमेंट्स आहेत त्यांचं थोडंसं फिअर दूर करण्यामध्ये तुम्हाला लक्ष द्यावं लागेल, तरच ती टीम म्हणून काम करेल. आणि द लास्ट थिंग इज इनअटेन्शन टू रिझल्ट्स. इनअटेन्शन टू रिझल्ट्स म्हणजे रिझल्ट्स येत आहेत नाही येत आहेत हे न बघता फक्त कामात राहणे. एक लक्षात घ्या, कुठलाही ऑर्गनायझेशनमधलं टीमवर्क तेव्हाच होऊ शकतं जेव्हा टीम ही रिझल्ट ओरिएंटेड आहे आणि त्या टीमचं लक्ष रिझल्ट्सवर पण असलं पाहिजे की आपण जे काम करतोय त्याचे रिझल्ट्स काय मिळतात. होतं कसं की बऱ्याच वेळा कामामध्ये एवढं जुंपलं जातं की त्यांचं लक्ष राहत नाही. लोक फक्त वर्कहोलिक होऊन जातात, येतात काम करतात, त्यांना खूप काम केल्यासारखं वाटतं. पण ऑर्गनायझेशन्स भले यासाठी होत नाही की जे इंटेंडेड वर्क होत असतं, व्हायचं असतं ते होत नसतं. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला सतत लक्ष द्यावं लागेल की यांचं लक्ष रिझल्ट्सकडे आहे. आर दे प्रोड्युसिंग रिझल्ट्स इंटेन्शनली? यांचं दररोज अकाउंटेबिलिटी चेक होते का, रिझल्ट्स चेक होत आहेत का, रिझल्ट्स नाही चेक झाले तर त्याची चर्चा होते का आणि पुढे जात आहे. त्यामुळे इनअटेन्शन टू रिझल्ट जर असेल, तुमच्याकडे टीम खूप काम करत असेल, मेहनत घेत असेल, पण रिझल्ट मिळत नसेल, तर कदाचित वन ऑफ द फॅक्टर्स कुड बी त्यांचं रिझल्ट्सकडे लक्ष नाही, फक्त काम करणे म्हणजे पाट्या टाकणे ज्याला म्हणतो आपण, त्याच्यावर लक्ष. दॅट विल नॉट सर्व द पर्पज. सो या 5 फॅक्टर्सवर लक्ष द्या मित्रांनो. पहिलं काय तर अब्सेन्स ऑफ ट्रस्ट बिल्ड करा टीममध्ये. सगळ्यांचे एकमेकांमध्ये ट्रस्ट बिल्ड असली पाहिजे, विश्वास असला पाहिजे. सेकंड जे आहे ते फिअर ऑफ कॉन्फ्लिक्ट. त्यांना एकमेकात वाद घातले तर आपलं नुकसान होईल, पर्सनल लॉस करून घेऊ, त्यापेक्षा वाद नको, या वृत्तीतून बाहेर काढा. थर्ड थिंग त्यांना तुम्हाला आणावं लागेल की लॅक ऑफ कमिटमेंट. प्रत्येक टीम मेंबर हा कमिटेड असला पाहिजे. जे कमिटमेंटवाले नाही आहेत त्यांना रिमूव्ह करा. फोर्थ थिंग जे आहे ते अवॉइडन्स ऑफ अकाउंटेबिलिटी न घेण्याची त्यांच्यामध्ये वृत्ती असेल तर त्यांना अकाउंटेबल राहायला शिकवा. आणि फिफ्थ थिंग जी आपण पाहिली, 5वी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे इनअटेन्शन टू रिझल्ट्सकडे दुर्लक्ष करणे. या 5 गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट करा. तुमची टीम म्हणून काम करायला लागेल अँड यू विल प्रोड्यूस बेटर रिझल्ट्स. मित्रांनो, आपण आज इथेच थांबूया. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर याला लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. लाईफ कॅटलिस्टचा उद्देशच आहे की प्रत्येक लघु आणि मध्यम उद्योजक आणि व्यापारी यशस्वी झाला पाहिजे, सक्सेसफुल झाला पाहिजे. हे व्हिडिओज त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा. माझा सबस्क्रायबर बेससुद्धा वाढवण्याचा माझा उद्देश आहे. 1,00,000 सबस्क्रायबर बेस किमान तयार करण्याचा. यामध्ये पण मला तुमचा सपोर्ट हवा आहे. मला या व्हिडिओला आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला पण सपोर्ट करा. नमस्कार.